नागपूर महानगरपालिकेच्या महासभेत 2 कडव्यांचाच वंदे मातरम गायला गेलाय। विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या भाजपकडूनच ही मोठी चूक झाली आहे। भाजप शासित नागपूर महानगरपालिकेत 6 ऐवजी 2 कडव्यांचं वंदे मातरम गायलं गेलं। सरकारनं आदेश देऊन प्रशासकीय अधिकाऱ्यांनी हा हलगर्जीपणा केलेला आहे। त्यामुळे आता नाशिक महानगरपालिकेच्या प्रशासनाला सरकार या संदर्भात जाब विचारू शकते। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। तुषार, खरं तर ठराव मंजूर झाला काँग्रेसच्या सभेमध्ये की 2च कडव्यांचं वंदे मातरम गायलं गेलं पाहिजे आणि त्यानंतर नागपूर महानगरपालिकेत हा प्रकार कसा काय घडला आणि त्यामुळे प्रशासन कसं अडचणीत आलंय? निश्चित जर का आपण बघितलं तर गोव्यामध्ये जो प्रकार घडला होता त्यानंतर भारतीय जनता पक्षाकडनं काँग्रेसला संपूर्ण देशातनं लक्ष केलं गेलेलं होतं। मात्र काल नागपूर महानगरपालिकेची जी सर्वसाधारण सभा होती, ज्या नागपूर महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आहे, तिथेच वंदे मातरमचे फक्त 2 कडवे गाऊन संपूर्ण गाणं आटोपण्यात आलेलं होतं। खरं तर या संपूर्ण प्रकरणाची जेव्हा प्राथमिक चौकशी केली असता कर्मचाऱ्यांनी जेव्हा प्ले केलं तेव्हा त्यांच्या हातून ती तांत्रिक चूक झाल्याचं बोललं जात आहे। मात्र भारतीय जनता पक्षाची सत्ता असताना तिथे जर का कोणाच्या ती चूक लक्षात आली तिथे लगेच ती दुरुस्त करता आली असती, मात्र तसं झालं नाही आणि पुढच्या कामकाजाला सुरुवात करण्यात आली। त्यामुळे आता काँग्रेसकडनं लक्ष केलं जात आहे की जो भारतीय पक्ष आम्हाला किंवा विरोधकांना लक्ष करतो तेच भारतीय जनता पक्षाचं प्रत्यक्ष वर्तन बघा कशा प्रकारचं, अशा प्रकारची टीका आता काँग्रेसकडनं केली जात आहे। निश्चितच या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली जाईल आणि या प्रकरणामध्ये जे दोषी असेल त्यांच्यावर निश्चित कारवाई केली जाईल असं भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे। मात्र एक मोठी चूक म्हणावी लागेल की एकीकडे काँग्रेसला किंवा विरोधकांना लक्ष करत असताना भाजप शासित नागपूर महानगरपालिकेमध्ये देखील त्या चुकीची पुनरावृत्ती आपल्याला झाल्याचं पाहायला मिळालं। निश्चित तुषार, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.